डॉक्टर पायल तडवीच्या आईनं हायकोर्टामध्ये धाव घेतली। पायल तडवी आत्महत्या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याप्रकरणी पायलची आई अबेदा तडवी यांनी हायकोर्टात धाव घेतली। घरत यांची पुनर्नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणी 2 एप्रिलला सुनावणी होणार आहे। क्लीनअप मार्शल योजना बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलेला आहे। या प्रस्तावाला आता आयुक्त भूषण गगराणी यांनी दुजोरा दिलाय। नागरिकांसह पालिकेच्या अनेक विभाग अधिकाऱ्यांनी मार्शलमुळे उपद्रव होत असल्याच्या तक्रारी दिल्या होत्या आणि त्यामुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नाशिकच्या येवल्यामधील तहसीलदारांना मागणीसंदर्भात निवेदन देण्यात आलंय। बिहारमधील महाबोधी महाविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यामध्ये देण्याच्या मागणीचं निवेदन आझाद समाज पार्टीनं दिले। तसंच मागणीची दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। नाशिकच्या येवल्यामधील अंगण गावामध्ये दलित आदिवासी मागासवर्गीय समाजाच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात आलं। घरकुल योजनेची नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जागा राखीव करून द्यावी या मागण्यांसाठी त्यांनी उपोषण केलं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 37% पाणीसाठा शिल्लक आहे। सध्याच्या उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढलाय, त्यामुळे पाणी पातळी कमी होत चालली आहे। राखीव पाणी साठ्यासाठी आता राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे। साताऱ्याच्या कोरेगावमधील तडवळे इथे समंतमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांनी 53 वर्ष सरपंच म्हणून काम करण्याचा विक्रम केलाय। तर या संदर्भातली इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे। या रेकॉर्डचं नोंदणी प्रमाणपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आलंय। जळगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीकडून महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। रेल्वे स्टेशन जवळच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याची मागणी त्याही करण्यात आली आहे। तसंच मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। मुंबई विमानतळावर गांजा तस्करी प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 8 कोटी 12 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 3 अटक झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यामध्ये संपूर्ण अंधार आहे, त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे महामार्ग विभागानं महावितरणकडे वीज पुरवठ्याची मागणी केलेली होती, तर 80 लाख रुपये अनामत भरायला सांगितलं होतं। मात्र ते न भरल्यामुळे वीज पुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली। गुढीपाडवा, रमजान ईद सण उत्सव आहेत आणि ते शांततेमध्ये साजरे करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। त्याचबरोबर समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। ससून रुग्णालयामधून पळालेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला सातारा पोलिसांनी काही तासांमध्येच अटक केली आहे। संतोष साठे असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये सापळा रचत पोलिसांनी त्याला जेरबंद केलं। तळोजा गावातील देवीचा पाडा भागामध्ये राहणाऱ्या 2.5 वर्षीय मुलीचं दिवसा ढवळ्या अपहरण झालंय। मुलगी घराबाहेर खेळत असताना ती अचानक गायब झाली। अज्ञात व्यक्तीनं भर दुपारी तिला पळवलंय। सध्या पोलीस तिचा शोध घेत आहेत। नाशिकच्या निफाडमध्ये दारूची दुकानं फोडणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। चोरट्यानं आंबेडकर चौकामध्ये देशी दारूचं दुकान फोडून 50 दारूनं भरलेले बॉक्स आणि 82,000 रुपये चोरून पोबारा केलाय। उगाव इथे 43 भरलेले बॉक्स चोरले होते। या प्रकरणी 2 लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली आहे। चांदवड तालुक्यामध्ये कडक उन्हाळा जाणवतोय आणि त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते। पाण्याच्या शोधामध्ये प्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत, त्यामुळे जंगलामध्येच पाणवठ्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्राणी मित्रांनी केली आहे। धुळे शहरातील श्री संस्कार गतिमंद बालगृहामध्ये दिव्यांग अनाथ मुली आकर्षक गुढी निर्मिती करतायत, गुढ्यांची निर्मिती करतायत। या बालगृहामध्ये गतिमंद मुलींसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। या गतिमंद मुलींनी तयार केलेल्या गुढ्या अत्यंत आखीव रेखीव आहेत। पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे यांचे बॅनर झळकले। बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आणि त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आले। तसंच बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे। मुंबईतील कुलाबामध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं।
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापूरकडे विशेष लक्ष द्यावं ही मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली आहे। तर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी अजित पवारांना या मागणीसंदर्भातलं निवेदन दिले आहे। इंदापूरचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचं परिपत्रक आज बुधवारी काढण्यात आलं आहे। भाजपा आमदारांचं 2 दिवसांचं प्रशिक्षण रद्द करण्यात आलंय। 27 आणि 28 मार्चला त्यांचं प्रशिक्षण होणार होतं, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूरच्या दौऱ्यामुळे हे शिबिर रद्द करण्यात आलंय। चंद्रपुरात विविध केंद्रावर साक्षरता परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या परीक्षेमध्ये 261 वयोवृद्ध नवसाक्षरांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला। तर या वयोवृद्धांनी परीक्षेमध्ये सहभाग नोंदवत त्यांचं साक्षरतेचं स्वप्न साकारलेलं आहे। आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीमधल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यामुळे आता 1 एप्रिल 2025 पर्यंत पहिल्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश करता येईल। मुंबईमधील पाणी टंचाई राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं रूपांतर पिण्याच्या पाण्यामध्ये करण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे। मुंबईमधील माटुंगा स्थानकाचा पादचारी पूल हा खुला करण्यात आलाय। हा पूल जुना आणि जीर्ण झाल्यामुळे रेल्वे प्रशासनानं या ठिकाणी नवा पूल उभारलाय। तर हा पूल पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय। ठाणे बोरिवली बोगद्यासाठी सर्वात मोठं टनेल बोरिंग मशीन मुंबईमध्ये जून महिन्यामध्ये दाखल होणार आहे। ही मशीन 2,500 टन वजनाची असून 150 ट्रॅकद्वारे ते मुंबईमध्ये आणलं जाणार आहे। तर या यंत्रामध्ये 13 मीटर व्यासाचा बोगदा पाडण्याची क्षमता आहे। भाजप ईद निमित्तानं गरीब मुस्लिमांना एक मोठी भेट देणार आहे। देशभरातील जवळपास 32 लाख मुस्लिम कुटुंबांना भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं सोगात ए मोदी या किट्स वाटल्या जाणार आहे। हा उपक्रम भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं करण्यात येणार आहे। सोगात ए मोदी या किट्समध्ये अत्यावश्यक गोष्टींचा समावेश आहे। भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं आज मुंबईमध्ये सोगात ए मोदी उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। पवित्र रमजान महिन्यामध्ये 32 लाख मुस्लिम बांधवांना देशभरात शिरकुर्म्यासाठी लागणारं साहित्य वाटप करण्यात येत आहे। मुंबईमध्ये सुमारे 25,000 मुस्लिम बांधवांना हे किट्स वाटलं जात आहे। त्यामध्ये आज साकीनाक्यातील अंजुमे इस्लाम शाळेपासून ही सुरुवात झाली आहे। प्रकाश आंबेडकरांनी मोदी किट्सवर प्रतिक्रिया दिलेली आहे। मोदी मुस्लिम बांधवांना जोपर्यंत तिकीट देत नाही तोपर्यंत ते भाजपकडे वळणार नाहीत असं त्यांनी म्हटलंय। अकोल्यामध्ये खारपण या पट्ट्यामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावते। त्यामुळे ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। आंबोऱ्यातील पाणीपुरवठा योजनेद्वारेही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। बदापूर पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर भंगार माफियांनी कब्जा केलाय। कचऱ्यामधून निघणाऱ्या भंगाराचा जागीच सौदा केला जातोय। तर पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हा प्रकार सुरू असल्याचं समोर आलंय। मुंबई महापालिकेनं घरोघरी शौचालय उभारण्यासाठी वैयक्तिक 11,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय। यापूर्वी घरगुती शौचालयासाठी शासनाकडून एकूण 5,000 रुपये अनुदान मिळत होतं। त्यामुळे आता रक्कम वाढवल्यामुळे लाभार्थ्यांना एकूण 16,000 रुपये अनुदान मिळणार आहे। लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे यांनी भिवंडीमधील आरोग्य सुविधेच्या प्रश्नांकडे सभागृहाचं लक्ष वेधलं। साधारण 18 लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरासाठी 100 बेड्स असलेल्या रुग्णालयाला मान्यता दिली आहे। मात्र हे रुग्णालय अपुरं असल्याची माहिती सुरेश म्हात्रे यांनी सभागृहात दिली आहे। जालन्यामधील अकोला निकडक गावामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। तर जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे। मुंबईतल्या साकीनाक्यामध्ये युवा सेनेच्या वतीनं कुणाल कामराच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर कुणाल कामराचे फोटो जाळण्यात आले। युवा सैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली।
अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विना अनुदानित शाळा कृती समितीनं धरणं आंदोलन केलंय। अनुदानित शाळांना वाढीव टप्पा देण्यासंदर्भात अंमलबजावणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी तात्काळ अनुदान देण्याची मागणी केली आहे। सोलापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्लास्टिकचं विमान उडवून निषेध व्यक्त करण्यात आला। सोलापूरची विमानसेवा सुरू होत नसल्यामुळे निषेध व्यक्त करण्यात आला। त्याचबरोबर सोलापुरातील विमानसेवा तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आला। टिटवाळामधील मांडा परिसरामध्ये आरटीई अंतर्गत शाळेमध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक दिली जाते। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीला आणलाय। तसंच या प्रकरणी कारवाई करा अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा देण्यात आलाय।